Elephant and the Friends. Second standard, chapter number 2.9. A lone elephant wandered in the forest looking for friends. म्हणजे काय? एकटा हत्ती. लोन म्हणजे एकटा, एलिफंट म्हणजे हत्ती. वॉन्डर्ड म्हणजे काय? फिरत होता किंवा भटकत होता. एकटा हत्ती जंगलामध्ये भटकत होता मित्र बनवण्यासाठी. ही मेट अ मंकी अँड आस्क्ड. तो एका माकडाला भेटला आणि त्याला त्याने विचारले, विल यू बी माय फ्रेंड? तू माझा मित्र होशील का? यू आर टू बिग अँड कॅन नॉट स्विंग ऑन ट्री ॲज आय डू. माकड त्याला काय म्हणतोय? तू खूप मोठा आहेस आणि जसा मी झाडावर झोके घेतोय तसा तू झोका घेऊ शकत नाही. सो आय कॅन नॉट बी युअर फ्रेंड सेड द मंकी. म्हणून आपण मित्र होऊ शकत नाही, मंकी त्याला म्हणालाय. एलिफंट मग काय करतोय? पुढे जातोय. एलिफंट देन मेट रॅबिट अँड आस्क्ड हिम इफ ही कुड बी हिज फ्रेंड. मग एलिफंट पुढे जाऊन एका सस्याला भेटतो, त्याला सुद्धा तो विचारतोय. आस्क्ड हिम म्हणजे काय? त्याला विचारणे. आस्क्ड हिम इफ ही कुड बी हिज फ्रेंड म्हणजे तो ससा त्याचा मित्र होऊ शकेल का? ससा त्याला उत्तर देतोय, यू आर टू बिग टू फिट इनसाइड माय बरो. यू कॅन नॉट बी माय फ्रेंड. बरो म्हणजे काय? बीळ. ससा त्याला म्हणतोय, यू आर टू बिग, तू खूप मोठा आहेस माझ्या बिळामध्ये फिट होण्यासाठी, त्यामुळे तू पण माझा मित्र होऊ शकत नाही, ससा त्याला उत्तर देतोय. एलिफंट आस्क्ड फॉक्स. ही गॉट द सेम रिप्लाय दॅट ही वॉज टू बिग. मग एलिफंटने नंतर काय केलंय? फॉक्सला विचारलंय. फॉक्स म्हणजे कोल्ह्याला विचारलंय. कोल्ह्याकडून पण त्याला काय झालंय? सेम रिप्लाय मिळाला आहे की तो एलिफंट जो आहे तो कसा आहे? खूप मोठा आहे. नेक्स्ट डे म्हणजेच दुसऱ्या दिवशी, ऑल द ॲनिमल्स वेर रनिंग इन फिअर. म्हणजे सगळे ॲनिमल्स जे आहेत ते भीतीने काय होते? पळत होते इकडे तिकडे. द एलिफंट स्टॉप अ बियर अँड आस्क्ड व्हॉट वॉज हॅपनिंग. एलिफंटने काय केलं आहे? मग अस्वलाला तिथं थांबवलं आहे. स्टॉप अ बियर म्हणजे काय? अस्वलाला थांबवणे. अस्वलाला थांबवलं आहे आणि आस्क्ड व्हॉट वॉज हॅपनिंग. हॅपनिंग म्हणजे घडणे. व्हॉट वॉज हॅपनिंग म्हणजे काय घडतंय. अँड वॉज टोल्ड दॅट अ टायगर हॅज बीन अटॅकिंग ऑल द ॲनिमल्स. तर अस्वलाने त्याला काय सांगितलंय की टायगर जो आहे तो सगळ्या ॲनिमल्सवर काय करतोय? अटॅक करतोय. एलिफंट वॉन्टेड टू सेव्ह अदर वीक ॲनिमल्स. एलिफंटला आता काय करायचं आहे की हे जे छोटे छोटे ॲनिमल आहेत किंवा वीक किंवा अशक्त ॲनिमल जे आहेत त्यांना एलिफंटला सेव्ह करायचं आहे. ही वेंट टू टायगर अँड सेड, प्लीज सर लीव माय फ्रेंड्स अलोन. म्हणजे तो एलिफंट आता टायगरकडे गेला आहे आणि काय म्हणतोय? सर म्हणला त्याला तो. प्लीज सर, सेड म्हणजे काय? म्हणणे. प्लीज सर लीव माय फ्रेंड्स अलोन. अलोन म्हणजे काय? एकटे. लीव म्हणजे काय? सोडणे. माझ्या मित्रांना एकटे सोडा. टायगर डिड नॉट लिसन. टायगरने ऐकलं नाही. डिड नॉट लिसन म्हणजे ऐकणे. सीइंग नो अदर वे टू सॉल्व प्रॉब्लेम म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आता एलिफंटला दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. सीइंग नो अदर वे, दुसरा मार्ग दिसत नव्हता. मग एलिफंटने काय केलंय? एलिफंट किक्ड टायगर अँड स्केअर्ड इट अवे. एलिफंटने टायगरला किक मारली आणि त्याला पळून लावलं. स्केअर्ड इट अवे म्हणजे काय? घाबरवून पळून लावले. एलिफंट देन वेंट बॅक टू द अदर ॲनिमल अँड टोल्ड देम व्हॉट हॅड हॅपन. म्हणजे एलिफंट मग दुसऱ्या प्राण्यांकडे गेलाय आणि त्याला सांगितलंय की काय घडलं टायगरमध्ये आणि एलिफंटमध्ये. आफ्टर लिसनिंग टू द एलिफंट ॲनिमल्स ॲग्रीड टुगेदर अँड सेड. म्हणजे एलिफंटनी टायगरमध्ये आणि एलिफंटमध्ये जे घडलंय म्हणजे जे भांडणं वगैरे झाले ते सांगितल्यानंतर सगळे ॲनिमल जे आहेत ते सहमत झाले एकत्रितपणे. ॲग्रीड म्हणजे काय? सहमत होणे. आणि म्हणाले, यू आर जस्ट राईट साईज टू बी आवर फ्रेंड. आधी त्याला काय म्हणत होते ते? यू आर टू बिग सो वी कॅन नॉट बी फ्रेंड, असं त्याला सगळ्या प्राण्यांनी सांगितलं होतं. पण आता ते काय म्हणतायत? यू आर जस्ट राईट साईज टू बी आवर फ्रेंड म्हणजेच तू परफेक्ट साईजचा आहे किंवा योग्य
आकाराचा आहेस, कशासाठी? आमचा मित्र बनण्यासाठी. मग या स्टोरीवरून आपल्याला काय मॉरल मिळतोय? फ्रेंड्स कम इन ऑल शेप्स अँड सायझेस. म्हणजे मित्र जे आहेत ते सगळ्या आकारामध्ये आणि साईजमध्ये आपल्याला मित्र असतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स.